सोलापुरात महामार्गावर पाणीच पाणी झालंय। सोलापूरकरांच्या अडचणी या मात्र कायम असल्याचं सध्या दिसून येतंय। सोलापूर ते विजापूर महामार्गावर बुधवारपासून पाणी साचलंय। महापुरानं सोलापूर हे पाण्यानं वेढलेलंय आणि त्याचमुळे आता पाण्याचा निचरा होत नाहीये। या भागात आजवरचा हा सर्वात भीषण पूर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे सोलापूरकरांच्या अडचणी या कुठेही कमी झालेल्या दिसत नाहीये। या महामार्गावरचं पाणी हे अगदी काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे, मात्र तरीही अजूनही या पूर्ण महामार्ग हा पाण्याखाली गेलेला दिसून येतोय। सोलापुरात महामार्गावर पाणीच पाणी साचले। सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गाची ही दृश्य सध्या समोर येत आहे। या दृश्यांवरून सोलापूरला या पुराचा किती मोठा तडाखा बसला असेल याची परिस्थिती, याचं गांभीर्य या दृश्यांमधून सध्या स्पष्ट होऊ शकतं। तर सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरची ही दृश्य आहेत। सोलापूरकरांच्या अडचणी या अजूनही कायम आहे। गेल्या 10 दिवसांपासून फक्त मराठवाडा किंवा विदर्भ नाही तर पश्चिम महाराष्ट्राला या अतिवृष्टीनं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते या सगळ्या पुराच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दौरे करताय, या सगळ्या नुकसानीची पाहणी करताय। तर काल सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि सोलापूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सगळ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे।